मित्रांनो, ही कथा आहे सोलापूरमधील बार्शी या गावातील। बार्शीमध्ये शामराव आणि त्यांची बायको दोघे जण राहत होते। बार्शी म्हणजेच थोड्याफार शहरांमध्ये हा भाग मोडतो आणि शहराच्या बाहेरच जवळच त्यांची शेती देखील होती। म्हणूनच शामराव आणि त्यांची बायको शारदाताई आपली शेती पाहून आपलं घर सांभाळत होती आणि त्यातूनच त्यांचा उदरनिर्वाह करत होती। शामराव आणि शारदाताई यांचा एकुलता एक मुलगा म्हणजे चेतन। लहानपणापासून ह्या चेतनसाठी दोन्ही आई बापांनी खूप मोठी मोठी स्वप्न पाहिली होती। म्हणूनच त्याचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी शामराव आणि शारदाताई एकजूट करून कष्ट करून पैसा कमावून आणत होते आणि जे काही लागेल ती प्रत्येक गोष्ट आपल्या मुलाने मागण्याच्या आधीच ती चेतनला मिळवून देत असायचे। म्हणूनच की काय ह्याच गोष्टीचा फायदा घेऊन चेतनने आज ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या असं शामराव यांना वाटत होतं। आणि शामराव विचार करत मंदिराच्या पायऱ्यांवरती बसले होते आणि ते हे देवाला प्रार्थना करत होते, देवा भगवंता, आयुष्याच्या शेवटी ज्यांना जन्म दिला तो सख्खा मुलगा कामाला आला नाही, परंतु देवा आयुष्याच्या शेवटच्या वळणावरती असा एक मुलगा तू आम्हाला दिलास की ज्याने आमचं आयुष्य शेवटपर्यंत नेऊन सार्थकी ठरवलं। देवा चेतन सारखा असा मुलगा जन्माला देण्यापेक्षा देवा पुढच्या जन्मात मला माझ्या प्रसाद सारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला येऊ दे अशी हात जोडून विनंती शामराव देवाला करत होते। आणि आयुष्याच्या शेवटच्या वळणावरती शामराव यांनी आपल्या सख्ख्या मुलाच्या नाही तर मानलेल्या मुलाच्या नावावरती सर्व प्रॉपर्टी आणि राहतं घर करून शामराव आज अनंतात विलीन झाले होते। परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडून गेल्यानंतर वकिलांनी प्रसादला सांगितलं काय कारण होतं। मित्रांनो, शामराव यांनी सर्व प्रॉपर्टी सख्ख्या मुलाच्या नावावर न करता परक्या मुलाच्या नावावरती केली। शामराव यांचे वय साधारण 70 वर्ष असेल। त्यांना आता चालताना सुद्धा गुडघ्याचा त्रास होत होता। तरी पण हे वृद्ध माणूस हातामध्ये स्वतःच्या पत्नीचा फोटो आणि डोळ्यांमध्ये आशेचा किरण घेऊन थकून भागून आज मंदिराच्या पायऱ्यांवर येऊन बसले व विचारात हरवून गेले की ह्याच मंदिरात काही वर्षांपूर्वी ते त्यांच्या बायकोसोबत रोज यायचे। ते काही क्षणासाठी आपले डोळे बंद करून तिथेच मंदिराच्या भिंतीला डोके लावून बसले आणि बहुतेक ते चालून थकल्यामुळे त्यांचा डोळा लागला होता। अरे, तुम्ही झोपूनच राहणार आहात का की हा चहाही पिणार आहात? हे बघा, चहा थंड होत आहे। शारदाताईंचा आवाज त्यांच्या कानावर पडताच शामराव यांनी डोळे खाडकन उघडले। तेव्हा समोर कोणीही नव्हते। त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते। कुठे गेलीस तू शारदा? आज 5 वर्ष झाली आहेत मी तुला तू वेड्यासारखं शोधतोय। अगं, तुझ्याशिवाय मला एक क्षण युगांसारखा वाटतोय। एकट्यानं हे आयुष्य जगावंसं वाटत नाही। ह्यापेक्षा आपल्याला देवाने मूल दिले नसते तर खूप चांगले झाले असते। निदान आपल्याला हे दिवस तरी पाहायला लागले नसते। मी तुला किती वेळा समजावले होते पण तू काही माझे ऐकले नाहीस। देवा, असा मुलगा कोणत्या शत्रूलाही देऊ नकोस ज्याने आपल्या स्वार्थासाठी आपल्या आईला देखील सोडले नाही। परत ये शारदा, असे म्हणून शामराव गुडघ्यात मान घालून एखाद्या लहान मुलासारखे रडू लागले। तेवढ्यात त्यांच्या खांद्यांना एका कोमल हातांचा स्पर्श झाला। बाबा, काय झाले तुम्हाला? तुम्ही का रडत आहात? तुमच्या घराचा रस्ता विसरला आहात का की तुम्ही कोणाला शोधत आहात? शामराव यांनी मान वर करून पाहिले तेव्हा त्यांना समोर एक सुंदर परीसारखी साधारण 13 ते 14 वर्षांची मुलगी उभी असलेली दिसली। तिचे मोठे मोठे डोळे, लांब केस आणि तिच्या चेहऱ्यांवर एक सुंदर हास्य होते। तिला पाहून शामराव यांच्या चेहऱ्यांवरही आपसुकच हास्य उमटले। ती म्हणाली, बाबा मला सांगा ना, काय झाले?
मी तुमची मदत नक्की करेन. शामराव म्हणाले, बाळा, माझी पत्नी ती म्हणाली, काय झाले बाबा तुमच्या पत्नीला? तुला या म्हाताऱ्याची कर्म कहाणी ऐकायची आहे का? हो बाबा, असे बोलून ती मुलगी शामराव यांच्या बाजूला बसली. शामराव म्हणाले, माझे सुद्धा एक सुखी कुटुंब होते. मी माझ्या पत्नी आणि मुलाबरोबर खूप आनंदी होतो. आमच्या घरामध्ये नेहमी आनंदाचे वातावरण असायचे. पण माझा मुलगा चेतन जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याने परदेशात जाण्याचा हट्ट केला. त्यामुळे त्याला आम्ही पुढचे शिक्षण घेण्यासाठी परदेशात पाठवले. पण आम्हाला काय ठाऊक होते की आमचा मुलगा एके दिवशी आमच्याच पाठीत खंजीर खुपसेल. एके दिवशी मी माझ्या मुलाबरोबर फोनवर बोलत होतो. बाळा, तू असा तर नव्हतास ना रे. कोणाच्या बोलण्यामध्ये येऊन तू एवढा बदललास. कृपा करून तू आमच्यावर असा अन्याय करू नकोस. अरे बाळा, तुला आमची गरज असेल नसेल, पण आम्हाला तुझी ह्या वयामध्ये खूप गरज आहे. आता ह्या वयात आमची काळजी कोण घेईल? जर तू आम्हाला सोडून निघून गेलास, आम्ही दोघे तर बेसहारा आणि अनाथ होऊ. हे तर जीवनाचे चक्र आहे की आधी आई वडील मुलांना हे जग दाखवतात, त्यांना कसे जगायचे हे शिकवतात आणि नंतर उतार वयात मुलेच आपल्या आई वडिलांना प्रेमाची सावली देतात. तसेही आता आमचा इथून पुढचं आयुष्य जगण्याचा प्रवास मोठा राहिला नाही. त्यामुळे तू चिंता करू नकोस. आम्ही तुला तुझ्या आयुष्यातला फक्त थोडासा वेळ तर मागत आहोत. 1-2 वर्ष तरी आम्हाला दे आणि नंतर आम्हाला गंगेत सोडून दे. यावर चेतन म्हणाला, बाबा, तुम्ही तर हद्दच करता. अहो, मी काय आता तुमच्या मरणाची वाट पाहत बसू का? आणि कोणास ठाऊक तुम्ही 1 वर्षाने जाणार आहात की 10 वर्षांनी. तोपर्यंत मी माझे आयुष्य तुमच्यासाठी बर्बाद करू का? अरे हो, तुम्ही असा विचार केला होता का मुलाला शिकवून मोठा केल्यानंतर दोघांनी मिळून माझा फायदा घ्यायचा? त्यापेक्षा तुम्ही मला शिकवायचे नव्हते. चेतनने विदेशात असताना आई वडिलांना न सांगता त्याच्या मर्जीने लग्न केले. महिन्यातून एकदा तो त्याच्या आई बाबांना व्हिडिओ कॉल करायचा. त्याचे आई बाबा त्याची वाट पाहायचे की आज नाही तर उद्या त्यांचा मुलगा परत भारतात येईल. पाहता पाहता 3 वर्ष झाली. एके दिवशी चेतन घरी आला. त्याच्या हातात 1 वर्षाची मुलगी परी होती. त्याला पाहून त्याचे आई बाबा आश्चर्यचकित झाले. त्यांनी चेतनला एकही प्रश्न विचारला नाही. उलट त्यांनी त्यांच्या सुनेचे आणि नातीचे स्वागतच केले. पण त्याला येऊन 15 दिवस झाले नाहीत तर लगेच तो पुन्हा परदेशी जाण्याबद्दल बोलू लागला. आता मी पुन्हा कधीच भारतात येणार नाही असे म्हणाला. एके दिवशी चेतनची आई त्याला अडवते म्हणून पुरणपोळी बनवते. तेव्हा त्यांची सून प्रमिला म्हणाली, आई, मलाही पुरणपोळी बनवायला शिकवा. मी तिथे जाऊन माझ्या कामवालीला सांगेन, तेव्हा ती मला बनवून देईल. शारदाताई हसून म्हणाल्या, सुनबाई, आपल्या देशामध्ये काय कमी आहे? तुम्ही लोक इथे का राहत नाही? मी रोज तुमच्यासाठी तुमच्या आवडीचे जेवण बनवेन. तेव्हा प्रमिला म्हणाली, पुरणपोळी खाण्यासाठी आम्ही अशा वातावरणात इथे भारतात राहायचे का? तुम्ही पण कमाल करता आई. तेव्हा शारदाताई म्हणाल्या, अगं, पुरणपोळीसाठी नाही पण आपल्या आई वडिलांसाठी तर तुम्ही राहूच शकता ना. मी असे ऐकले आहे की तुझे आई बाबा मुंबईमध्ये राहतात आणि तुला त्यांची आठवण येत नाही का? प्रमिला म्हणाली, ते त्यांच्या मुलाबरोबर आणि सुनेबरोबर राहतात आणि मी जर इथे राहिले तर ते मला भेटायला आणि 4-8 दिवस माझ्याकडे राहायला हमखास येतील आणि मला त्यांना माझ्याकडे ठेवून उगाचच स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. आपल्या सुनेचे असे बोलणे ऐकून त्या तिच्याकडे पाहतच राहिल्या. प्रमिला एवढे बोलून जायला लागली तेव्हा शारदाताई तिला म्हणाल्या, हे काय सुनबाई, तू सुवासिनी असून तुझ्या हातांमध्ये बांगड्या, गळ्यामध्ये मंगळसूत्र काहीच घालत नाहीस. अगं, कमीत कमी भांगामध्ये सिंदूर तरी लावत जा. ही तर सुहासिनी स्त्रियांची निशाणी असते. यावर प्रमिला हसत हसत म्हणाली, आई, तुम्हाला काय वाटते? हे सर्व घातल्यानंतर तुमच्या मुलाचे आयुष्य वाढेल असे काही होत नसते. अहो,
मग परदेशात ज्या स्त्रिया सिंदूरच लावत नाही मग त्या काय विधवा असतात का? तुमचे असे जुनाट विचार तुमच्या जवळ ठेवा आणि आता पटकन जेवण बनवा. माझ्या जेवणाची वेळ झाली आहे. एवढे बोलून ती निघून गेली. बाहेर बसलेल्या शामरावांनी सासू सुनेचे बोलणे ऐकले तेव्हा ते स्वयंपाक खोलीत येऊन म्हणाले, शारदा, ती परदेशात राहणारी मुलगी आहे आणि तू का बरं तिला बांगड्या, सिंदूर, मंगळसूत्र घालण्यासाठी जबरदस्ती करत आहेस? शारदाताई म्हणाल्या, हे बघा, मला असे वाटते की परदेशामध्ये सोने महाग मिळत असेल आणि तसेही बांगड्या, मंगळसूत्र आणि काही दागिने तर सासू सासऱ्यांनी आपल्या सुनेला दिलेच पाहिजे. शामराव म्हणाले, हे बघ शारदा, मी तुझ्यापासून काहीही लपवत नाही. तुला माहिती आहे ना माझी परिस्थिती. महिन्याला पेन्शन मिळते, त्यातूनच तर आपला उदरनिर्वाह चालू आहे. अगं, एक हे चांगले आहे की आपल्याला राहण्यासाठी हे वडिलोपार्जित घर आहे आणि ह्या वयात मी तुझे असे छंद पूर्ण करू शकत नाही. शारदाताई म्हणाल्या, माझ्याकडे काही दागिने आहे आणि आता मी ते घालून काय करणार आहे? माझे काही दागिने मी माझ्या सुनेला भेट म्हणून देईल. यावर शामराव हसून म्हणाले, मी ऐकले आहे सुनेचे आपल्या आईबद्दल काय विचार आहेत. अगं, तिचे आपल्या आई वडिलांबद्दल असे विचार आहेत तर ती तुझे प्रेम काय कळणार आहे तिला. पण तरी तुझी मर्जी असेल तसे कर. एवढे बोलून ते निघून गेले. शारदाताई आपल्या सोन्याच्या 2 बांगड्या आणि कुंकवाची डबी घेऊन सुनेच्या खोलीत गेल्या आणि म्हणाल्या, सुनबाई, ह्या बांगड्या आणि ही कुंकवाची डबी घे आणि यातील कुंकू रोज तुझ्या भांगामध्ये भरत जा. त्यामुळे नवऱ्याचे आयुष्य वाढेल. प्रमिलाने सासूच्या हातून सोन्याच्या बांगड्या घेतल्या आणि कुंकवाची डबी बाजूच्या टेबलवर ठेवत म्हणाली, मला याची काहीच गरज नाही. आणि आई, तुम्ही मला फक्त ह्या सोन्याच्या बांगड्या देऊन पाठवणार आहात का? प्रमिला म्हणाली, सासूबाई, मी तर असे ऐकले आहे की भारतात जेव्हा कोणी पहिल्यांदा सुनेला किंवा नातीला भेटतात तेव्हा ते त्यांना खूप साऱ्या भेटवस्तू देतात. यावर लगेच शारदाताई म्हणतात, होत चल ना, मी तुला माझे काही दागिने दाखवते. तुला जे काही दागिने आवडतील ते तू घे. प्रमिलाच्या मनात लालचीपणा आला. ती सासू बरोबर त्यांच्या खोलीत गेली. शारदाताईने आपले कपाट उघडले आणि ड्रॉवर उघडताच म्हणाल्या, सुनबाई, हे माझे काही दागिने आहे. यातील जे तुला आवडतील ते तू तुझ्यासाठी आणि माझ्या नातीसाठी घेऊ शकतेस. तेवढ्यात शामरावाने शारदाताईंना आवाज दिला आणि त्या खोली बाहेर गेल्या. तेव्हा प्रमिलाने पटकन सर्व दागिने घेतले आणि कपाट बंद करून म्हणाली, आई, मी असले आउटडेटेड दागिने घालत नाही. ही घ्या तुमची चावी. एवढे बोलून ती तिच्या खोलीमध्ये जाऊन पॅकिंग करायला लागली. रात्री चेतनच्या आई वडिलांनी त्याला अनेकदा आणखी काही दिवस थांब म्हणून विनंती केली, पण तेव्हा तो म्हणाला, बाबा, मी तर थांबू शकत नाही. मला फक्त तुमच्याकडून एक मदत हवी आहे. तेव्हा शामराव म्हणाले, हा, बोल ना बाळा. तेव्हा तो म्हणाला, कॅनडामध्ये व्यवसाय करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मला काही पैशांची गरज आहे. तेव्हा तुम्ही मला काही पैसे देऊ शकाल का? यावर शामराव म्हणाले, बाळा, आता माझ्याकडे शिल्लक राहिले आहे जे तुला मी देऊ शकेन. चेतन म्हणाला, एवढे मोठे घर आहे, तुमच्याकडून तर घराची साफसफाई सुद्धा होत नाही. मग तुम्ही हे घर विकून का टाकत नाही? शारदाताई पटकन म्हणाल्या, नाही, या घरामध्ये तुझ्या आजी आजोबांचा सर्वांचा आशीर्वाद आहे. तुझे लहानपण गेले आहे या घरात. तू इथे राहत नाहीस, पण तुझ्या आठवणींच्या आधारावर तर आम्ही आजपर्यंत जगतोय आणि तू हे घर विकण्याची भाषा करतोयस. चेतन म्हणाला, जर मी तिथे राहत नाही तर माझ्या आठवणींना घेऊन तरी काय करणार आहे? चेतन पुढे म्हणाला, ठीक आहे, तुम्हाला घर विकायचं नाही ना, तर मग गावाकडची जमीन विकून मला पैसे द्या ना. तेव्हा शामराव म्हणाले, अरे बाळा, तू तर उद्या जाणार आहेस आणि एवढ्या लवकर कागदपत्र कसं तयार होतील? चेतनने बायकोला इशारा केला. तेव्हा त्याच्या बायकोने पटकन काही कागदपत्र आणून दिले आणि म्हणाली, बाबा, ह्या कागदपत्रांवरती सह्या करा. आमचे बोलणे झाले आहे त्यांच्याशी आणि ऍडव्हान्स सुद्धा दिला आहे आणि तुम्ही इथे सही केली ना की बाकीचे पैसे देखील लगेच आमच्या अकाउंटमध्ये टाकतील. शामराव म्हणाले, अच्छा, तर भारतात येण्याचे हेच मूळ कारण होते. तर तुम्ही आधीच सर्व प्लॅनिंग केली होती आणि मला काहीच कळू दिले नाहीस. आई वडिलांवर हेच का तुमचे प्रेम?
तेव्हा चेतन रागाने म्हणाला, तुमचे उत्तर हेच असेल तर चल प्रमिला, यांच्याकडून आपण काही अपेक्षा ठेवायला नको होती. जसे चेतनने त्याच्या मुलीला उचलून घेतले, शारदाताई रडायला लागल्या. उत्तर हेच असेल तर चल प्रमिला, यांच्याकडून आपण, आणि म्हणाल्या, अहो माझे शेवटचे ऐका ना, करा बघू त्या कागदांवरती सह्या, शेवटी हे सर्व तर त्याचेच आहे ना. शामराव म्हणाले, तू काहीही बोल शारदा, पण मी सही करणार नाही, असे ते आपल्या पत्नीला मोठ्या आवाजात म्हणाले. तेवढ्यात त्यांची फोनची घंटी वाजली. फोन उचलल्यानंतर समजले की शामरावांच्या कोणत्या तरी नातेवाईकांचे निधन झाले आहे, म्हणून शामरावांना जावे लागले. आणि ह्याच संधीचा फायदा उचलून सुनेने आणि मुलाने आईकडून घराच्या पेपर्सवरती सह्या घेतल्या. घर शारदाताईंच्या नावावरती होते. आईनेही लगेच पेपरवरती सही केली, कारण चेतन त्याच्या आईला म्हणाला की आता मी तुम्हा दोघांना देखील माझ्यासोबत कॅनडाला घेऊन जाणार आहे. तो म्हणाला, आई तुझी आणि बाबांची बॅग भर आणि चल माझ्या बरोबर, बाबाही आपल्याला वाटेत भेटतीलच. शारदाताई आपल्या मुलासोबत कॅनडाला जात आहे म्हणून खूपच खुश होत्या. त्यांनी आनंदात आपले राहते घरही मुलाच्या नावावरती करून दिले. पण त्यांना काय ठाऊक होते की त्यांच्या मुलावर विश्वास ठेवणे त्यांच्यासाठी किती घातक ठरणार होते. मुलाने अर्ध्या वाटेतच आपल्या आईला गाडीतून उतरवले आणि म्हणाला, तू इथेच माझी वाट बघत बस, मी बाबांना लगेच घेऊन येतो. शारदाताई आनंदाने गाडीतून उतरल्या आणि बाजूला असलेल्या बेंचवरती बसल्या. पण संध्याकाळ झाली तरी जेव्हा मुलगा परत आला नाही, तेव्हा त्या जोरजोरात रडायला लागल्या. आणि रडण्याशिवाय त्या करणार तरी काय होत्या. समजत नव्हते की मुलाने त्यांना कोणत्या ठिकाणी आणून सोडले आहे, आणि त्यांच्याकडे पैसेही नव्हते. जेव्हा 2-3 दिवसांनी शामराव त्यांच्या घरी परतले, तेव्हा त्यांच्या शेजाऱ्यांकडून त्यांना समजले की त्यांचा मुलगा आणि सून घर विकून आईला त्यांच्यासोबत घेऊन गेला आहे. एवढे ऐकून शामरावांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी चेतनला फोन लावला. तेव्हा तो म्हणाला, बाबा मला काय ठाऊक आहे आई कुठे गेली आहे ते, मी आईला इकडे घेऊन आलेलो नाही, आणि तसेही आई काही लहान मुलगी नाही. मला एक सांगा बाबा, आता मी माझ्या कामाची पाहू की तुम्हा दोघांना बघत बसू. शामराव आपल्या पत्नीला शोधायला निघाले आणि इकडे शारदाताई रस्त्यावर भटकत होत्या. तेव्हा एके दिवशी पोलिसांनी त्यांना ओल्ड एज होम मध्ये सोडले. हे सर्व त्यांनी मंदिराच्या पायऱ्यांवर बसून त्या मुलीला सांगितले. तेव्हा अचानक शामरावांच्या हातून आपल्या बायकोचा फोटो निसटून त्या मुलीजवळ जाऊन पडला. तिने तो फोटो उचलून पाहिला तेव्हा ती हसली. तिच्याकडे पाहत शामराव म्हणाले, बाळा मी तुला माझे दुःख सांगत आहे आणि तुला या म्हाताऱ्याच्या परिस्थितीवर हसू येत आहे. ती म्हणाली, नाही बाबा, मी ह्यासाठी हसत होते की आता तुमची काळजी मिटली. शामराव म्हणाले, म्हणजे याचा अर्थ काय? तेव्हा ती मुलगी म्हणाली, बाबा मी या आजींना ओळखते. मी आणि माझी आजी नेहमी जिथे काही लोकांना भेटायला जातो तेव्हा तिथे मी ह्या आजीला पाहिले आहे. तेव्हा शामराव चकित होऊन म्हणाले, बाळा तू मला तिथे घेऊन जाऊ शकतेस का? तेव्हा ती मुलगी म्हणाली, हो हो का नाही. त्या मुलीने शामरावजींचा हात पकडला आणि ती त्यांना एका ओल्ड एज होम मध्ये घेऊन गेली. समोरच एका कोपऱ्यात शारदाताई उदास बसल्या होत्या. त्या मुलीने शामरावांचा हात शारदाताईंच्या हातावर ठेवला. समोर आपल्या नवऱ्याला पाहून शारदाताई जोरजोरात रडायला लागल्या. त्यांना पाहून तिथे असणाऱ्या इतर वृद्ध स्त्रियांच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागले. शामराव म्हणाले, शारदा मला सोडून तू कुठे गेली होतीस आणि तुझी ही काय अवस्था झाली आहेस? कुठे कुठे शोधलं नाही मी तुला. 5 वर्ष झाले तुला शोधत होतो. शोधत रस्त्यावर असाच एकटा भटकत आहे. ह्या मुलीने माझ्यावर उपकार आहे जिच्यामुळे आज आपली पुन्हा एकदा भेट घडली. नाहीतर शारदाताई म्हणाल्या, कोणती मुलगी? जेव्हा शामरावांनी मागे वळून पाहिले तर आपसात कोणतीच मुलगी नव्हती. शारदाताईंना समजले. त्यांनी हात जोडून लक्ष्मी आईचे धन्यवाद केले. काही वेळाने शामराव आपल्या पत्नीला घेऊन घरी आले. त्यांनी आपल्या जमिनीचा थोडासा भाग विकून आपले घर पुन्हा खरेदी केले आणि दोघांनी आनंदाने राहू लागले. असेच दिवस सरत होते. आता शारदाताई सारख्या आजारी पडायच्या. त्यांनी अंथरूण धरले होते आणि शामरावजी त्यांची सेवा करायचे. साधारण 1.5 वर्षानंतर त्यांच्या घरासमोर प्रसाद आणि प्रिया आणि त्यांची मुलगी गिरीजा तिथे राहायला आले.
रिचाला पाहून शामराव आणि शारदाताई खूपच खुश व्हायचे. त्या मुलीमध्ये त्यांना त्यांची नात दिसायची. एके दिवशी प्रिया प्रसादला म्हणाली, कोणास ठाऊक समोरच्या बिल्डिंगमध्ये कोण राहतात. जो वृद्ध माणूस नेहमी आपल्या खिडकीकडे टक लावून पाहत असतो. आणि काल तर त्या म्हाताऱ्या माणसाने आपला फोटो सुद्धा काढला होता. तेव्हा प्रसाद म्हणाला, हे कधीपासून सुरू आहे. प्रिया म्हणाली, जेव्हापासून आपण इथे राहायला आलो तेव्हापासून मी पाहते आहे. मी जेव्हा केव्हा रिचाला घेऊन खिडकीजवळ येऊन उभी राहते तेव्हा तो समोरच्या बिल्डिंग मधला म्हातारा माणूस तिथे खिडकीत उभा असतो आणि कोणाला तरी बोलत असतो. प्रसाद म्हणाला, तू मला आधी का सांगितले नाहीस. थांब, मी त्यांना चांगलीच अद्दल घडवतो. तेवढ्यात प्रियाची कामवाली शकुंतला आली. प्रिया शकुंतलाला म्हणाली की, शकू तू थोडा वेळ रिचाला सांभाळ, आम्ही जरा जाऊन येतो. एवढे बोलून ते दोघे समोरच्या बिल्डिंग मध्ये गेले. त्यांनी दरवाजाची बेल वाजवली. तेव्हा शामराव यांनी दरवाजा उघडला. त्या दोघांना पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आणि म्हणाले, अरे तुम्ही लोक या या. या खोलीमध्ये नाममात्र उजेड होता. खिडकी जवळच्या पलंगावर कोणीतरी झोपले होते. प्रसाद आणि प्रिया काही बोलणार तेवढ्यात कोणत्या तरी वृद्ध स्त्रीचा आवाज आला, पण त्या दोघांना त्या स्त्रीचे बोलणे समजत नाही. शामरावांनी खोलीची लाईट ऑन केली. तेव्हा ते म्हणाले, मी शामराव आणि ही माझी बायको आहे. ती विचारत आहे की हे कोण आले आहे. मागच्या 1.5 वर्षांपासून ती अंधारातच पडून आहे. शामराव शारदाताईंच्या डोक्याजवळ बसले आणि प्रसाद आणि प्रिया सुद्धा बाजूच्या खुर्चीवरती बसले. शामराव शारदाताईंच्या कानात म्हणाले, ऐकतेस का, परीचे मम्मी पप्पा आले आहेत. त्यांनी हळूच आपली मान वळवली आणि त्या दोघांना पाहून म्हणाल्या, बरं बरं. आणि पुढे त्या काय बोलत होत्या ते फक्त शामरावांना समजत होते. प्रसाद आणि प्रियाने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले. तेव्हा शामराव म्हणाले, ती विचारत आहे की तुम्ही दोघे एकटेच का आलात, परीला का तुमच्या सोबत आणले नाही. प्रसाद आणि प्रिया एकमेकांकडे पाहायला लागले. तेव्हा शामराव म्हणाले, काल मी तुमच्या मुलीचा एक फोटो काढून तिला दाखवला होता. तेव्हा ती म्हणत होती की ही आपल्या परीसारखी आहे. एवढे बोलून त्यांनी बाजूच्या भिंतीकडे इशारा केला, जिथे एका छोट्याशा मुलीचा फोटो होता. त्यांच्या नातीसारखीच दिसत होती आणि त्याच बाजूला त्यांच्या मुलाचा आणि सुनेचा फोटो होता. ते पाहून प्रिया म्हणाली, हाच तुमचा मुलगा आणि सून आहेत का. तेव्हा शामराव आनंदाने म्हणाले, हो हो मुली, अगदी बरोबर ओळखलंस तू. एवढे बोलून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. प्रसाद म्हणाला, तुमचा मुलगा आणि सून तुमच्या बरोबर राहत नाही का. त्या दोघांचा चेहरा पडला होता. नाही बाळा, त्याला आता आमची गरज राहिली नाही आणि आता ह्या देशातील वातावरण देखील आवडत नाही. त्यामुळे तो आम्हा म्हातारीला सोडून गेला आहे. माहित नाही आमची नात आता किती मोठी झाली असेल. असे बोलताना शामरावांचे डोळे पुन्हा भरून आले आणि बाजूला झोपलेल्या शारदाताईंचे डोळे सुद्धा पाणवले. भले त्यांना नीट बोलता येत नव्हते, पण त्यांना सर्व काही समजत होते. तेव्हा प्रिया म्हणाली, मग काका, इथे तुमचे कोणी नाही का, तुम्ही कसे काय राहता. यावर शामराव म्हणाले, काय करायचे मुली, माझी तर जगण्याची इच्छा नाही, पण ही जी माझी अर्धांगिनी आहे ना, तिला कोणाच्या भरवशावर सोडून जाऊ, त्यामुळे मला जगावे लागत आहे. त्या दिवशी तुम्ही दोघे तुमच्या मुलीला घेऊन पार्किंग मध्ये उभे होतात तेव्हा तिला पाहून मला माझ्या परीची आठवण आली आणि जेव्हा मी हे माझ्या पत्नीला सांगितले तेव्हा तिने हट्ट केला की मला त्यांचा फोटो काढून दाखवा. त्यामुळे मी तुमचा फोटो काढला. फोटो पाहून माझ्या पत्नीच्या चेहऱ्यावर कितीतरी दिवसांनी हसू आले होते. हे ऐकून प्रियाला आत्मग्लीनची झाली की तिने त्यांच्याबद्दल काय विचार केला होता. प्रसाद आणि प्रिया दोघेही जायला निघाले तेव्हा पाठीमागून शारदाताई काहीतरी बोलल्या. तेव्हा दोघांनी मागे वळून पाहिले. शामराव म्हणाले, ती विचारत आहे. काय विचार केला होता. प्रसाद आणि प्रिया दोघेही जायला की मुले कुठे चालली आहेत, त्यांच्या चहा पाण्याचं बघा. प्रसादने हसत आपले हात जोडले आणि म्हणाला, आईला सांगा मुलगा आणि सून तर मिळालेतच, आता फक्त तुमच्या नातीला आणायला चाललोय. आणि हो हा, तुमचा मुलगा आता तुम्हाला एकटे सोडून कुठेही जाणार नाही आणि जोपर्यंत इथे राहिला तोपर्यंत फक्त आपल्या आईचा असेल. असे बोलल्यावर शारदाताईंनी आपले दोन्ही थरथरते हात हळूच उचलले आणि त्यांना आशीर्वाद दिला. त्यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक होती, जी चमक प्रसादने कधीच कमी होऊ दिली नाही. आता दररोज प्रसाद ऑफिसवरून आला की आधी शामराव आणि शारदाताईंना भेटायला जायचा.
एके दिवशी शारदाताईंनी आपल्या पतीकडे हट्ट केला की माझ्या मुलाला आणि सुनेला पुरणपोळी आवडते, तर कोणाकडून तरी बनवून घ्या आणि त्यांना जेवायला बोलवा. शामरावांनी लगेचच बाजूला राहणाऱ्या एका बाईला पैसे देऊन पुरणपोळ्या बनवून घेतल्या आणि त्या दोघांना जेवायला बोलवले. शामराव यांनी स्वतःच्या हाताने जेवण वाढले. सर्वांनी पोट भरून जेवण केले. हे पाहून शारदाताई अंथरुणातच पडून खुश व्हायला लागल्या. आज शारदाताईंनी प्रसादचा हात पकडला आणि इशारा करून त्याला आपल्या जवळ बोलवले आणि म्हणाला, बाळा, पुढच्या जन्मी तू माझ्या पोटी जन्म घे आणि माझ्या माघारी तुझ्या बापाची काळजी घे. प्रसाद म्हणाला, आई, तुम्ही असे का बोलत आहात? आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. मी नेहमी तुम्हा दोघांची काळजी घेईन, अशी शारदाताईंना खात्री देऊन निघून गेला. दुसऱ्या दिवशी प्रिया खिडकीजवळ उभी राहिली. तिला वाटले शामराव रिचाला पाहून खूप खुश होतील, पण हे काय, आज तर खिडकीवर कोणीच दिसत नव्हते. प्रियाला काळजी वाटली आणि तिने प्रसादला याबद्दल सांगितले. दोघेही पटकन त्यांच्या घरी गेले. घरात शांतता होती. शामराव प्रसादला म्हणाले, बाळा, तू तुझ्या आईला मोक्ष दिला आणि ती निघून गेली. एवढे बोलून त्यांचे डोळे भरून आले. प्रसादने शामरावांचे सांत्वन केले. ते खूप रडायला लागले. प्रसाद म्हणाला, बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. आईने मला तुमची जबाबदारी घ्यायला सांगितली आहे. मी तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही. प्रसादच्या हातून मूकाग्नी द्यायचे ठरवले तेव्हा सर्वजण म्हणाले, त्यांना मुलगा असताना परक्याने का त्यांना मूकाग्नी द्यायचा? तेव्हा शामराव म्हणाले, ज्याला तुम्ही परका बोलत आहात, आज शेवटच्या क्षणी तोच आमचा झाला. मुलाला समजल्यावर त्याने येण्याची इच्छा दर्शवली. तेव्हा शामराव म्हणाले, आता तुझे इथे कोणीही नाही. आज शेवटचा तू माझा आवाज ऐकत आहेस. मी तुला माझ्या संपत्तीतून आणि आयुष्यातून बेदखल करत आहे. मी मेल्यानंतरही माझ्या शरीराला तू हात देखील लावायचा नाहीस. एवढे बोलून त्यांनी फोन ठेवून दिला. प्रिया आणि प्रसादने शामरावांची समजूत काढून त्यांना आपल्या घरी घेऊन आले आणि ते त्यांच्यासोबत राहू लागले. एके दिवशी जेव्हा शामराव रिचा सोबत खेळत होते तेव्हा दारावरची बेल वाजली. शामरावांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या समोर त्यांचा मुलगा चेतन उभा होता. त्याच्या डोळ्यात पाणी होते. त्याने शामरावांचे पाय धरले आणि म्हणाला, बाबा, मला माफ करा. मी तुमच्याशी खूप वाईट वागलो, म्हणूनच त्याची शिक्षा मला मिळत आहे. तुमच्या सुनेने जीव घ्यायला आजार झाला आहे. तिच्या उपचारासाठी मला पैसे हवे आहेत. यावर शामराव म्हणाले, चेतन, देवाने तुझ्या कर्माची शिक्षा तुला दिली आहे. हे मी कसे विसरू की तू माझ्या पत्नीला एकटीला सोडून निघून गेलास. ती बिचारी इकडे तिकडे भटकत होती. मी गेली 5 वर्ष माझ्या बायकोला शोधत होतो. तुझ्या म्हाताऱ्या आई बरोबर असे वागताना तुला जराही लाज वाटली नाही का? निघ ह्या घरातून, नाहीतर तुला धक्के मारून घरातून बाहेर काढेन. चेतन म्हणाला, बाबा, तुम्ही माझ्यासोबत असे करू शकत नाही. कृपा करून माझी मदत करा. चेतन, आता मी स्वतःच कोणावर तरी भार म्हणून जगत आहे. मी कोणाची काय मदत करू? माझ्याकडे देण्यासाठी काहीही नाही. एवढे बोलून ते त्यांच्या खोलीत निघून गेले. प्रसाद आणि प्रिया शामरावांचे वागणे पाहून स्तब्ध झाले. एके दिवशी शामराव घरी उशिरा आले. प्रसाद त्यांना आल्याबरोबर म्हणाला, बाबा, तुम्ही एवढा उशिरापर्यंत बाहेर थांबत जाऊ नका. आम्हाला तुमची काळजी वाटते. ते म्हणाले, नाही बाळा, माझी काळजी करू नकोस. मी सर्व काही बरोबर करून आलो आहे. एवढे बोलून ते जेवण करून झोपायला गेले. प्रसाद आणि प्रियाला त्यांचे बोलणे समजले नाही. दुसऱ्या दिवशी शामराव झोपेतून उठलेच नाही, म्हणून प्रसाद आणि प्रिया त्यांच्या खोलीत गेले. प्रसादने बाबांना हाताने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांचे शरीर थंड पडले होते. त्या दोघांना समजले की बाबा त्यांना कायमचे सोडून गेले आहेत. पण आज त्यांचा चेहरा प्रसन्न दिसत होता. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा भाव होता. पण प्रसाद आणि प्रियाच्या डोळ्यात पाणी होते. प्रसादने सोसायटीमध्ये बातमी दिली. सोसायटीचे वकील आले आणि त्यांनी प्रसादच्या हातात एक लिफाफा देत म्हणाले, शामराव यांनी त्यांचे राहते घर आणि इतर संपत्ती तुझ्या नावावर केली आहे आणि त्यांची शेवटची इच्छा आहे की त्यांना तुम्ही मुलगा म्हणून मूक अग्नी द्यावा. हे ऐकून सर्व लोक सुन्न झाले. पण काही लोक म्हणाले, योग्य निर्णय घेतला शामरावांनी. जेव्हा पोटची मुले आईबाबांना बेसहारा आणि अनाथ करून जातात तेव्हा ते आपले कसे होऊ शकतील? प्रसादने भरल्या डोळ्यांनी शामराव यांना मुख अग्नी दिला.
तिकडे चेतन आपल्या पत्नीच्या आजारावर उपचारासाठी पैसे गोळा करत रस्त्यावर भटकत होता. तर मित्रांनो, तुम्हाला शामराव यांचा निर्णय कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हीच आपणा सर्वांना नम्रतेची विनंती. धन्यवाद.